श्रुती संजय साने आहे। मी अण्णाभाऊ साठेवर प्रेम सांगते त्याआधी मी माझी ओळख सांगते। मी कुमारी श्रुती संजय साने आणि मी अण्णाभाऊ साठेची ती लेखनी आहे जी अन्याय करणाऱ्यावरती चरचर चालणारी आहे। मी आज भाषण करायला उभी नाही तर स्वाभिमानाचा आवाज बनून उभी आहे। ज्यांच्या लेखनीने अन्यायाला हादरा दिला, ज्यांच्या शाहिरीने स्वाभिमान जागवला, ज्यांच्या विचारांनी लाखो कष्टकरी जनतेला स्वाभिमानाने उभं राहायला शिकवलं ते विख्यात व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे। त्यांनी आपल्याला दाखवून दिलं की गरिबी किंवा श्रीमंती ही माणसाची ओळख नसते, तर त्याचं धैर्य, कष्ट आणि त्याचे विचार ही त्याची खरी ओळख असते। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी कधी अन्यायासमोर मान झुकवली नाही, तर त्यांनी लेखणीला शस्त्र बनवले आणि सत्याला आवाज दिला। त्यांनी आपल्याला शिकवलं की स्वाभिमानाने जगा, शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि न्यायासाठी संविधानाच्या मार्गाने संघर्ष करा। आजचा तरुण मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा जर विचार घडवण्यात मोठा असला तर चांगलं होईल, कारण इतिहासात त्यांचंच नाव लिहिलं जातं जे परिस्थिती बदलण्याचा आणि घडवण्याचा प्रयत्न करतात। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना रशियामध्ये किंग ऑफ मराठी म्हणतात। का म्हटलं असेल, कोणी सांगू शकते? कारण त्यांनी रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा पोहोचवला। रशियाच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा पोहोचवणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना रशियामध्ये किंग ऑफ मराठी म्हणतात। माझं म्हणणं असं आहे की माझ्या महाराष्ट्राला आणि माझ्या भारताला असा प्रश्न आहे की जर त्या रशियाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे काय आहेत हे समजत असेल तर आपल्या महाराष्ट्राला आणि भारताला का नाही समजू शकत? समजू शकते ना? जय अण्णा, जय लहुजी।